पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। या मुलीवरती तुझं प्रेम आहे असं तिला सांगून तू माझी जागा तिला देतोयस। या सगळ्याचा मला खूप त्रास होतोय। रामा, राघवराव, 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 काय झालं? राघवराव, काय झालं तुमका? बोला। ओ राघवराव, दादा, राघवराव, राघवा, राघवा, राघवराव, ए बाळा, काय झालं रे? हो का बघ, ओरडलं एकदम। काय झालं? हा, माझ्याकडे बघ। काय काय झालं? नंदी, हा, मला ते खूप मोठ्याने ओरडलात तुम्ही। स्वप्न पडलं का? हो आहोत, आम्ही सगळेजण आहोत तुमच्या सोबत। काय झालंय? माका वाटता वाईट सापान पडलेला हा। अंगावर ना उडीत काढूक होय, मगेच बरा वाटतला। इलय मी। काय? उडीत काय ठेवले ते तरी सांगा। चला माझ्या वांगडा। लवकर येवा, लवकर येवा। हो राघवा, बोल आईशी, बोल आईशी, बोल सोन्या। अहो सांगा ना काय झालंय? माई एवढी पुरेल का? माम झाले। आबा बाजू खोवा। बरं जरा सरका। बाजू खोवा, बाजू खोवा। दार उघड। मी मगे दार लावून घेवा, परत आत यायची। बापरे, हो मग आता बरा वाटलं नाही का? काय झालं होतं? अहो सांगा ना, स्वप्न पडलं होतं का? स्वप्नच पडलं असणार। समोर घडतंय माझ्या असं मला दिसत होतं सगळं। काय काय स्वप्न पडलं? राघव, अरे शांत काय बसलायस? सांगून टाक ना सगळ्यांना की मी आले होते तुझ्या स्वप्नात म्हणून। सांग त्यांना, मी तुला सगळं काही सांगून टाकलंय। मला वाटणारा राग, मला वाटणारं दुःख सगळं सांगितलंय। आणि या सगळ्याला ही आनंदी जबाबदार आहे। सांग सगळ्यांना, मी तुला सगळं सांगितलंय। आणि या आनंदीला आता घरी पाठव। मला माहितीये राघव, तू आता तिच्या जवळ सुद्धा जाणार नाहीस। अहो काय स्वप्न पडलं होतं सांगा? अगं काय स्वप्न पडलं होतं ते काय विचारतेस? त्या स्वप्नाचे काय परिणाम होणार आहेत त्याचा विचार कर। राघवा, ए बाळा, काय स्वप्न पडलं? राघव, सांग त्यांना की तुमची ही जी सून आणली आहे ना, ती आता आलेल्या पाहुण्यांबरोबर माघारी जाणार आहे। सांग त्यांना। सांग ना दादा। तुझा दादा बोलला ना तर तुझ्या पायाखालची जमीन सरकेल, सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकेल। आनंदी, माका काय वाटता तुझी संवतच इली असलेली स्वप्नात। आनंदी, तुझी बहीण जरा हुशार आहे बरं का। अहो बोला ना काहीतरी।
आनंदी मला हा सांग सांग राघव सांग. मला ना आठवत नाहीये काहीच. राघव मला खूप अस्वस्थ वाटतंय. काहीतरी वाईट स्वप्न होतं आनंदी आणि मला काहीच आठवत नाहीये. राघव असं काय? मी आले होते ना तुझ्या स्वप्नात. मी तुला सांगितलं की मला त्रास होतो या सगळ्याचा, तू आनंदीच्या जवळ जाऊ नको सांगितलं ना मी तुला. सांग ना सगळ्यांना मी आले होते तुझ्या स्वप्नात. ठीक आहे, वाईट स्वप्न होतं ना तर नका आठव, त्रास होईल नाही तर तुम्हाला त्याचा. राघवराव बरोबर सांगता आनंदी. तुम्ही थोडा वेळ पडा, आराम वाटत. आबा माई तुम्ही पोरांजवळ जाऊन झोपा. तुम्ही दोघी पण जा झोपा, मी थांबते यांच्याजवळ. परब आबा परब चला झोप आतमध्ये चला. राघवा बाळा नको एवढा विचार करू, शांत राहा, एवढं मनाला लावून घेऊ नको. चला काय करायचं? आहे तुमका सगळं व्यवस्थित वाटत असला ना तरी काहीतरी गडबड असा तुमच्या घरात. माई बहिणीच्या काळजीन बोलते ना आबा. यांका पण आपल्या सुनेची काळजी असातच ना. काय आहे ना ग बाई, काळजी आहे म्हणून तर सुचत नाही मला काय करायचं. मला नाही सुचत आहे. आनंदीला एवढा त्रास होतो आणि तिच्यामुळे माझ्या लेकराला त्रास होतो. ताच म्हणतोय मी, वाईट नजरा कोणाची तरी या घरावर. माई आबा काय हो बोला नको. तुमका कळत कसं नाही? नाही बरोबर बोलते आबा परब, बरोबर बोलते हो. मला नाही बाई काही सुचत आहे. मी काय म्हणते, तुम्हाला काही उपाय माहिती असतील ते मगाशी कसं तुम्ही ते उडीद ओवाळून टाकले ना, तसं काय असेल तर म्हणजे काळे तीळ म्हणा, गहू म्हणा, मी वाटेल ते धान्य आणून टाकते इथे. पण तेवढं करा. वर्षाताई तुमका काय वाटतं? नाहीतर आपलं म्हणशाल की आनंदीची बहीणच काय ता बोलता, तुमका काय विचारत नाही. कसा सगळ्यांचं मान देऊन काय तर करू हवं ना. बरोबर ना? बरोबर माई बरोबर. बोल वर्षा. मला फक्त एवढंच वाटतंय की ते दोघं जण खूप बिथरलेत. तुमच्या दोघांच्या येण्याने असं वाटत होतं की आनंदी सावरेल जरा तरी, पण आता तो दादा पण बिथरलाय. काहीच कळत नाहीये काय करायचं. बघितलंस ना आबा, काहीतरी उपाय करू खो. ते म्हणजे बघूया कोणाला तरी विचारून. बरोबर बोलते होती तुमची लेक, बरोबर बोलते. काहीतरी उपाय केला पाहिजे. आम्हाला शहरातल्या लोकांना नाही बी एवढं काय माहिती. तुम्हा गावाकडच्या लोकांना हे सगळं माहित असतं ना. आम्हाला नाही बाई माहिती. मला तर काहीच माहित नाही हो. काहीतरी उपाय शोधा. एकदा त्यांच्या मागे जे काय लागलंय ना ते निस्तरू दे बाई.
अहो झोपा बरं, झोपा, शांत झोपा. डोळे बंद करा बरं आधी. अजिबात कसलाच विचार करू नका. स्वप्नाचं नाही, कोणाचाच नाही. मी आहे तुमच्या सोबत, आताही, यापुढेही. तुमच्यापासून यांना लांब ठेवावं लागेल असं कधीच वाटलं नव्हतं रमाताई. पण आज तुम्ही ती वेळ आणली. मी नाही जाणार यांच्या आयुष्यातून. तुम्ही कितीही आणि काहीही केलं ना तरीही. राघव, आठव ना, आठव ना, मी काल तुझ्या स्वप्नात आले होते, तुझ्याशी बोलले. आठव की, तू असं कसं विसरू शकतोस? राघव, माझ्या छोट्या छोट्या गोष्टी तू लक्षात ठेवणारा, माझं स्वप्नात येणं विसरला? राघव, आठव ना, आठव ना, एकदा प्लीज. अहो एक मिनिट बसा बरं. या. आनंदी, अति होतंय. हा, अति होतंय हे. हे काय? उदी, काय बोरिंग आहे. कोणाची वाईट नजर नको पडायला. वाईट स्वप्न पडतंय ना तुम्हाला, उदी लावलं ना की बरं वाटेल. राघवराव, ओ राघवराव, माका सांगा, तुमका रात्री वाईट स्वप्न आयला काय? कडे तोंड पण ठेवशील नको, ते तोंड खूप असतं. याच्या पुढे कोणी काढला विषय? आबा, हिंच्या घराच्या बाहेर बघा, घोडीशी नाय लागले की नाही. तोंड पण ठेव म्हटलं ना, नाही तर ती नाल काढून ना तुझ्या या तोंडात ठोकीन. सांगताय गप्रो. बाबा, तुला खरंच वाईट स्वप्न पडलेलं? नाही ग बाळा, नाही. तू खोटं बोलतोय. मी ऐकलेलं, आजी काहीतरी म्हणत होती. नाही रे राघवा, मी कशाला तिला सांगेन. तिने ऐकलं, तुला तर माहिती आहे ना, ऐकल्यानंतर त्या भवानीला शहानिशा करण्याशिवाय राहतच नाही ना. ती केली शहानिशा. मी काय नाही केलंय रे. बाबा, तू टेन्शन नको घेऊ. हे माझं सॉफ्ट आहे ना, हे घेऊन झोप. मी रोज याला पुढ्यात घेऊन झोपते, मग मला काहीच वाईट स्वप्न पडत नाही. तुला पण पडणार नाही. मग सॉफ्ट आहे कशाला? मी तुला घेईन ना माझ्या कुशीत, मला वाईट स्वप्न कधीच पडणार नाही. पण बाबा, आता मी मोठी झालीये ना. हो, पण बाबांसाठी तू अजूनही इवलूशी आहे, छोटूशी. बघितलंस राघवराव, अहो छोट्यांच्या मनावर सुद्धा तुमच्या कालच्या स्वप्नाचा परिणाम झाला. नाही सॉरी, माझ्यामुळे तुम्हाला सगळ्यांना त्रास झाला. आणि खरंच सांगतो, टेन्शन घ्यायची काहीच गरज नाहीये. आता सगळं व्यवस्थित आहे. खरंच बाळा. टेन्शन येणारच ना रे राघवा. आबा. हो. आबा. बाबा. काय आबा, काय झालं? आता आपल्या घरात या सगळ्या अशा एका मागोमाग एक अशा घटना घडतायत ना. म्हणजे आता बघा, आनंदी त्या दिवशी गावी यायला निघाली आणि वाटेतच कुठेतरी उतरली. तिला कळलंही नाही आणि कुठेतरी फोन केला म्हणे की
मी आजारी होतो म्हणून. त्यानंतर तिचं हे आता रिक्षेचं असं झालं, रिक्षेतून ती पडली आणि पुन्हा आता तुमचं असं हे झालं. म्हणजे हे सगळं काहीतरी चुकतंय ना. म्हणजे यावर काहीतरी करायला पाहिजे. म्हणजे त्यामुळे माझा आणि विषय झाला की ताईंचा की आम्ही दोघांनी असं ठरवलं की म्हणजे आम्ही निर्णयच घेतलाय की नाही रे राघवा, म्हणजे निर्णय ह्यांनीच घेतला हे मला म्हणाले ताई असं करू असं. मी फक्त मान हलवली, माझं काही नाही राजा. आबा काय ठरवलंय? राघवराव, म्हणजे कसं मी आता स्पष्टच बोलतो. असं ठरलंय की आपण घरामध्ये एक शांतीचा विधी करून घेऊया. म्हणजे कसं होईल की कोणाची काही वाईट नजर असेल, काही शक्ती या घरात शिरली असेल तर तिचा बंदोबस्त होऊन जाईल आणि सगळेच विषय संपतील. म्हणजे तुम्हाला असा सतत होणारा त्रास नाही बघवतो आम्हाला. नाही बघू. राघवा, आता आबांच्या मनात आलंच आहे तर करून टाकूया ना. म्हणजे काय असेलच घरात तर निघून पण जाईल. काय आबा? हो. राघव भाऊजी, तुमचा विश्वास नसल पण माझी पक्की खात्री असा, ह्या घरात नक्कीच काहीतरी असा. हो, असली प्रकरण ना लय बघलंय मी गावाकडे. दादा, हो म्हण ना प्लीज. शांती करायची गरज तर आहे. आबा बरोबर बोलताय. शांती करून घेऊयात आपण. बघ रे राघवा, आनंदीला पण वाटतंय. मग आता करायला काहीच हरकत नाही ना रे. तू आजच आपण करून टाकूया. तू ऑफिसला आता फोन कर, मी येत नाही म्हणावं, आज आमच्याकडे पूजा आहे. आबा लगेच तयारीला लागा. हो, म्हणजे मी काय म्हणतो, तुम्ही तुमच्या गुरुजींना बोलून घ्या. मी सामान घेऊन येतो. हो 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 हो. आबा मी पिशवी घेऊन येते. लागेल ना सांग. पिशवी लागेल. हो. अहो, करूयात ना शांती. तुला मनापासून वाटतंय ना आनंदी? ठीक आहे, मग करूया. हाय का, आता सगळं नीट होईल. मग बघा, एकदा गाराना घालून झाला, शांती करून झाली ना की हयसर जा काय असा ना सगळा जातला. मी सांगतोय तर. अगं बाई. हो, या. मी येतो. हो, या या या. दादा, मी तुला चहा देते. चल. चल माई, चला कामाला लागा. मी काय करू ग, मला सांगा ग. हे सगळं मुद्दाम सुरू आहे. मला घरातनं घालवण्यासाठी. आनंदी चूक करतेस तू. आबा, ये थांब. अरे बाहेर कुठे निघालास तू? काय आणत असेल तर मला सांग ना, मी जातोय ना. तू कशाला बाहेर निघालास? अरे घरात शांती घालूची, आता शांतीचा सामान आणूक जाते. शांतीचं सामान? आता या घरात काय काय चालला तुका माहित आहे? आता मला सगळंच माहिती आहे. तुला आता काय सांगा म्हणजे? मला दिसतात, माझ्याशी बोलतात. घरात ज्या गोष्टी बिघडतात ना त्या फक्त ह्यांच्यामुळे, ह्या रमाताईंमुळे. नाही काय नाही. आबा, शांती घालूयाच. आणि शमीची लाकडं असतील ना ती पण टाकूया. त्याने काय होतं, घरात चांगला धूर होतो. वाईट शक्ती असते ती नष्ट होते. बाहेरची वाईट नजर असेल ती फुटते याने. बाहेरची नजर? कोणाची? आता माझं नाव सांगशील ना? तुमच्या दृष्टीने मीच वाईट. अरे नाही, असंच बोललो रे. सामान आणायचंय ना, तिकडे मी आणता दे. अरे पण पैसे
पैसे आहेत माझ्याकडे आबा काय वाईट शक्ती म्हणजे मी काय? वाईट नजर म्हणजे माझी नजर काय? यांची चांगलीच तयारी सुरू नाही. अर्थात आतापर्यंत मला काही झालेलं नाहीये, पण यांचा उपाय जालिम दिसतो. यांनी मला काही झालं तर